तर हॅलो गाईज, मी तुमचा लाडका कार्तिक चिखलेकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार। तर आज आम्ही चाललोय रेवदंडा म्हणजे अलिबागला आहे तो आमच्या पप्पाच्या मित्राची हालत आहे। आणि कोण कोण चाललंय तुम्हाला सांगतो। अभिनाना आणि अर्णव वगैरे चाललो आम्ही, पप्पा आम्ही आरव त्या दिवशी चालतात त्याला बरं या म्हणजे आमचा अचानक प्लॅन झाला, पण त्याला मी आणला बरं चल जरासं 2-3 दिवस। तर मग आत्या पण आलती त्या दिवशी। तर आता आम्ही चाललोय मग रेवदंड्याला। आता वाजलेत रात्री संध्याकाळचे 5:30। तर आणि पॅकिंग वगैरे केली, बरं ब्लॉग सुरू करतो आता आम्ही। आता मी चाललो मस्तपैकी रेवदंड्याला। तर तुम्हाला डायरेक्ट गेट वरती भेटतो आमचा। बाय बाय काय। आता मी पोहोचलो आमच्या बिल्डिंगच्या खालती आणि आता मी चालले आमच्या ओलीची गेट वरती। अभिनाना आम्हाला घ्यायला येणार आहेत नावड्यावरना, पण आम्ही आमच्या गाडीत नाही घाललो कारण त्यांच्याच गाडीत चाललो, कारण की ते पण गाडी घेऊन आलते ना। पप्पा बोलले का चल आपण त्यांच्याच गाडीत जाऊ, तर चला गाडीत जाऊया। असं वाटतं मी गावाला झाले, कार्तिक चालला आपला गावाला, चैन पडे ना आम्हाला। चला गाडी। तर आता आम्ही पोहोचलो ONGC घेतला आणि अभिनाना येतात त्यात 5 मिनिटात। आणि आमचे पप्पा इथे जॉबला येतात बघा, आवडती नाव आहे ONGC पनवेल। इथे आमचे पप्पा जॉबला आहेत। आम्ही आहे ना इथे 15 ऑगस्टला येतो मी, तो पण तुम्हाला मी ब्लॉग आहे ना जानेवारीला दाखवेन, म्हणजे रिपब्लिक डे असतो ना, तर तो ब्लॉग दाखवून। आता अभिनाना येतात ते, आम्ही त्यांच्या वेट करतोय। तर अभिनाना लवकर या, तुम्हाला मी सांगते ब्लॉग मध्ये। तर आता चला मला थोड्या वेळातच भेटतो मी। गाईज आमच्या अभिनाना आलेले आहेत, अभिनाना आणि अर्णव बघू शकता। अर्णव अभिनाना गाडीत आहेत, फोनवरती बोलतायत, तुम्हाला नंतर दाखवीन। आता आम्ही चाललो डायरेक्ट अलिबाग। चला गाईज अलिबागची ट्रिप करायला चला। तर गाईज आमच्या पप्पानी आम्हाला नाश्ता आणला, वडापाव बघू शकता मी खाल्ला, पण मला सबर होत नव्हती सबर, कारण की मस्त लागतं आणि वास घेतला ना मी, तेव्हाच मला आवडला। आता मी कताय आता मस्त AC लावली, चिल करता जरा। तर तुम्हाला आता थोड्या वेळात गाईज आता आम्ही पोहोचलो अलिबागला आणि आम्ही आलतो आमची जी नानी आहे ना त्यांची भाची आहे ना त्यांची चालतो आम्ही असं चालतो, पण त्या काकी आहेत ना लय फोर्स करायला लागेल की जेव्हा तर आम्ही जेवलो, मच्छी जेवलो। आता आम्ही त्याला कॅम्प करायला म्हणजे आता तू येणार आणि ध्रुव बघू शकता आता गाईज। आता आम्ही चाललो कॅम्पिंग करायला, चला आता मी वाजत गाईज। आता आम्ही पोहोचलो रेवदंड्याला आणि इथे हल्दीची तयारी चालू आहे। आता 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत आणि इथे हल्दीची तयारी आहे। आमच्या पप्पाचे मित्रच आहेत ना, म्हणून यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे। गाईज तुम्ही बघू शकता नवरदेव आमच्या पप्पाचे मित्रच आहेत हे। आता त्याला तुम्हाला उद्या डायरेक्ट बीच वरती गेल्यावरती सकाळचेच भेटतो। तर गाईज इथे आम्ही आलोय कॅम्पिंगला आणि इकडे बघू शकता लाइटिंग वगैरे लावली आहे झाडांना, बघा तुम्ही मस्त व्ह्यू आहे इकडचा। तिथे पण वरती लाइटिंग लावलेली आहे इथे। गाईज आहे रेवदंड्यांचा फोर्ट आणि इथेच पुढे निघायला जागा आहे, बघू शकता पुढेच लगेच हे समुद्र। गुड मॉर्निंग गाईज, आता सकाळ झाली आहे। आता मस्त झोपून वगैरे उठलो, काल 2ला झोपलो आम्ही, म्हणजे पप्पाला पण कुठेतरी येते ना बीच वरती, तर पप्पाला पण आले, मग तेव्हाच आम्ही झोपलो सर्व। अभिनाना आम्ही आरव झोपलो आणि आता आम्ही चाललोय बीच वरती। आणि आता आहोत आम्ही रेवदंडा बाजार पाडायला आणि आता आम्ही चाललो बीच वरती, तिथे आंघोळ धुऊ। आणि मी तेव्हा पण घेतो तेव्हा तर मला एक्साइटमेंट होत आहे, मी तुम्हाला दाखवीनच बीच वरती। आणि तेव्हा पण घेतो
बीच वरती आणि इथं बघू एकटा पाण्यात रस्ता आहे. पाहिलं स्लिप होतंय असती पोचलो आम्ही बीचला. बघू एकटा कसला भारी बीच आहे आणि होडी वगैरे सर्व आहे इकडे. आता जरा आपल्या काम करून येते. हे तुम्हाला काका दिसतायत ना मागं, ते फिशिंग करून आलेत सकाळी सकाळी. ते तुम्हाला दाखवतो काय काय फिश भेटलेत. या बघू शकता इकडे. तिकडे गेलेत पार लय लांबे. आता मला पोहायचं मन करताय पण 5 मिनिटात जाऊया. 5 मिनिट आता जाऊया बीचवरती. तर गाईज मला पोहायला मजा येते. तुम्ही पण कधीतरी या तुम्ही पोहायला. मला तुला मजा येते. आणि आता मी उडी मारतो बघा. तर गाई आता पाहून वगैरे झालेलं आहे. अरे मजा आली का? मजा आली. मजा आली नाही ना मला पण मजा आली तुम्हाला सांगते मी. आणि आता आम्ही झालो घरी. आता ब्रश बिश घासीन आणि मग नाश्ता करू. आणि मग तिथे एक मोठा फिश आहे ना ते पण तुम्हाला दाखवीन. तर चला गाईज आता जाऊया घरी. तर गाईज आता मस्त नाश्ता वगैरे केला. बीच वरनं पाहून आलो. आता आम्ही चाललो व्हेल फिश बघायला. एवढी मोठी रास मोठी आहे ती. माझी छोटी मोठीच असेल बाबा. तर आता आपण जाऊया व्हेल फिश बघायला. चला गाईज जाऊया. गाईज आता आम्ही पोहोचलो मस्त व्हेल मासे जवळ. बघू शकता किती मोठा आहे तो मासा. त्याला देव मासा पण बोलतात. माय गॉड तुम्हाला बोललेलं ना माझी शोप मोठा असेल तर माझी शोल्डर खूप 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 मोठा आहे तो. ओरिजिनल आहे ते म्हणजे त्याच्यात येत ना ओरिजिनल आहे. तर काही आता आम्ही झालो हल्दीसाठी लेडी. पण आमच्या नानीचा आहे बर्थडे. तर काही पहिले बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊया मग नंतर हल्दीला जाऊया. तर चला काही नानीचा बर्थडे सेलिब्रेशन. तर काही ते आमच्या पप्पाचे सेलिब्रेशन करायला. एक नानीचा बर्थडे आणि एक दीदीचा बर्थडे. तर या आपण सेलिब्रेशन तर काही नानीचा आणि दीदीचा बर्थडे सेलिब्रेशन करून झालेलं आहे. आता आम्ही चाललो वरच्या भेटायला. माझा आवाज कमी आहे तर सॉरी कारण की इथे डीजे चालू आहे. पण मी जरा माझ्याकडनं आवाज निघते थोडं बोलतोय मी. आता जरा नवरदेवाला भेटायला. Pero
गाईज आता आम्ही पोचलो गावात आणि आहे ना तिकडे गेलो तर मी लय मजा केली. तुम्ही पण घरी गेलो, तुम्ही पण फुल राडा करा. म्हणजे पोहायला गेलो, तुम्हाला सर्व दाखवला, नाचलो वगैरे तुम्हाला दाखवला. नलिनी आई पण भेटली मला, तुम्हाला ते पण दाखवला. तुम्ही काम करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.